राजुरा चंद्रपूर समाज टीव्ही आयोजित 22 प्रतिज्ञा या विषयावर मी माझे मनोगत व्यक्त करतो। इंद्रकुमार मेघवाल नावाचा विद्यार्थी तो शाळेमध्ये पाणी पिण्यासाठी गेला तेव्हा तिथल्या शिक्षकाने त्याला एवढी जबरदस्त मारहाण केली की त्याच्यामध्ये त्याचा दवाखान्यात त्याचा अंत झाला। घोड्यावर बसला तरी मारहाण, मंदिरात गेला तरी हत्या करणे आणि एकंदरीत एकदम विषमतेचं असं वातावरण, भयानक असं वातावरण निर्माण केलं, ज्यामुळे आपल्या बहुजन समाज, शुद्ध शूद्र समाज, दलित समाज शेवटी न्यायालयाच्या त्यांनी 5 ऑक्टोबर 2022 ला दिल्ली येथे राजेंद्रपाल गौतम यांच्या नेतृत्वामध्ये 10,000 लोकांनी धर्मांतर केलं। देशातला इतरही राज्यामध्ये धर्मांतराची लाट उसळली आणि त्याच्यामध्ये त्या धर्मांतरामध्ये 85 ग्रहण केलं आणि बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञा ग्रहण केल्या आणि तथागताचा धम्म स्वीकारला। आणि त्यामुळे संपूर्ण भारतामध्ये एक समाज तुटतो आहे, देश तुटतो आहे आणि एक विषमतेचं वातावरण निर्माण करतो आहे। अशा प्रकारच्या काही तथाकथित मंडळींनी देशामध्ये एक कांगावा सुरू केला आणि इकडे तिकडे हा जो विषय आहे 22 प्रतिज्ञेचा, हा विषय सर्व भारतभर पसरला आणि या विषयावर चर्चा, परिसंवाद, वादविवाद सुरू झाले। वास्तविक पाहता जो धम्म स्वीकारला या बहुजन समाजातल्या लोकांनी, एसटी, एससी, ओबीसी, हा धम्म तथागताचा धम्म आहे, ज्या धर्मामध्ये समानता आहे, न्याय आहे, स्वातंत्र्य आहे आणि मानवाचं कल्याण आहे। आणि पंचशील ही आपल्या जीवन जगण्याची एक आचारसंहिता आहे। वास्तविक पाहता धर्म आणि धम्म यामध्ये फरक आहे। धर्म म्हणजे कर्मकांड, दैववाद आणि अज्ञान, अंधश्रद्धा, आणि त्यामुळेच नेमकं आपल्या धर्मांतर करताना जे 22 प्रतिज्ञा ग्रहण केल्या, त्या 22 प्रतिज्ञा म्हणजे अज्ञान, अंधश्रद्धा, दैववाद आणि आपली लाचारी संपुष्टात आणण्याचं तो एक हे आहे, आपलं माध्यम आहे। आणि म्हणून त्यांनी 22 प्रतिज्ञा स्वीकारून त्या धर्माचा त्याग केला आणि बौद्ध धर्म स्वीकारला। ज्या धर्मामध्ये माणसाला माणूस म्हणून ओळखले जाते, ज्या धर्मामध्ये नीती आहे, समानता आहे, ज्या धर्मामध्ये सदाचार आहे, ज्या धर्मामध्ये समाजाचं कल्याण आहे, समाजाचंच नाही तर संपूर्ण देशाचंच नाही तर पूर्ण विश्वाचं कल्याण या धम्मामुळे होऊ शकते। एवढे म्हणजे हा धम्म चांगला धम्म आहे आणि म्हणून या देशामध्ये जो धर्मांतराची लाट उसरलेली आहे, बौद्ध धर्म स्वीकारत आहेत आणि 22 प्रतिज्ञा त्या ग्रहण करतायत। त्या 22 प्रतिज्ञांचं मी म्हणजे समर्थन करतो। याच्यामध्ये गैर काहीच नाही। जो कांगावा सुरू आहे देशामध्ये की धर्म बुडाला, समाज तुटणार, देश तुटणार, हे खोटं आहे। याचे मी खंडन करतो आणि 22 प्रतिज्ञांचं समर्थन करतो आणि मी माझे 2 शब्द मी बंद करतो। जय भीम, जय बुद्ध, जय भारत, जय संविधान।